आपण एवढ्या गेल्या 1 महिन्यापूर्वी आपल्या ग्रुपमध्ये खूप साऱ्या चर्चा होत्या आणि जेव्हा चर्चा होतात तेव्हा त्याच्यावर काहीतरी नुसतं चर्चा करण्यापेक्षा काहीतरी ॲक्शन व्हावी. ब्रेन ट्रेन एज्युकेशन ॲज अ फॅमिली म्हणून. म्हणून आपण एक चर्चेतून असा एक निर्णय होत होता, अजून इम्प्लिमेंटमध्ये नाहीये. आपल्या ताईंना क्राफ्ट शिकावं. आपल्या ताईंना थोड्या-थोड्या काही ड्रॉइंगचे स्ट्रोक शिकवावेत. थोडं-थोडं सर्व काही. एक्सपर्ट होण्यासाठी खूप सारा वेळ द्यावा लागतो आणि तेवढा त्या सर्व गोष्टींची आवड पण लागते. पण बेसिक काही ताई लोकांना आपल्या फॅमिलीतल्या ड्रॉइंग छान येत असेल. काही ताई लोकांना हँडरायटिंग खूप सुंदर असेल. मी आपल्या ताईंचं एका ताईंचं आधी पण 2-3दा बोललोय. त्या ताईंना साहेबांना आणि पिलांना विचारून मुहूर्त काढावा लागणार आहे. म्हणून त्या ताईंचं बाजूला ठेवूया. पण त्या ताई मुहूर्त काढणार आहेत, की त्या जगातलं सर्वात सुंदर त्यांचं हँडरायटिंग आहे. पण त्यांना आपल्यासाठी देण्यासाठी मुहूर्त नाही त्यांच्याकडे, वेळ नाहीये. तो पार्ट वेगळा आहे. त्या ताई आहेत क्लासमध्ये. त्यांना ऐकू देऊ आपण. पुढचा पार्ट असा आहे, आपल्याकडे जे आहे ते समाजाला दिलं तर आपल्याकडचं वाढतं. हा निसर्ग नियम आहे. हा निसर्ग नियम आहे. आणि निश्चितच ज्या ताई डेडिकेटेड, समर्पित आहेत फॅमिलीला किंवा आपल्याप्रती देण्याचा त्यांचा अ, मानस आहे. त्यांचा गुणगौरव करणं, त्यांना मानाचं मुजरा करणं आपल्या फॅमिलीच्या सर्व सभासदांचं काम आहे. तो या ना त्या रूपाने कधी आज ना उद्या ते आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाचं कौतुक करणं, ते कुठल्या पद्धतीने ते वेळ बघूया. पण सर्वात आधी गुण असला पाहिजे, की माझ्याकडे जे आहे ते बेस्ट असलं पाहिजे. ते बेसिक नाही. इकडे लक्ष द्या. बेसिक नसलं पाहिजे, ते बेस्ट असलं पाहिजे. पुन्हा परत एक मात्र त्याच्या मागची अट आहे. बेसिक घेऊन आलो, की काहीतरी काही दिवसांनी कंटाळून बाकी जण गायब व्हायला लागतात. पण निश्चित जे काही मला द्यायचंय, ते मी बेस्ट असेल आणि नसेल तर ते बेस्ट बनवणं आपलं काम आहे आणि बेस्ट बनवलं असल्यावर ते देणं आपलं काम आहे. ओके. म्हणजे परत अजून काही ताईंना वाटत असेल, की मला रांगोळ्या खूप छान काढता येतात. पण परत थोड्या वेळाने येतील, नाही ना, त्या माझ्या बेसिक आहेत. पण माझी दखल निश्चित 4 जणी घेतील. असे जर मला रांगोळी काढता येत असेल, ती रांगोळी निश्चित आपण 100 लोकांना शिकवली पाहिजे. ओके. असा एक आविर्भाव असतो. म्हणजे जे मला येतं, ते बेस्ट असावं आणि बेस्ट असल्यावर ते जरूर द्यावं आणि जर बेस्ट नसेल, तर ते बेस्ट बनवावं. अशातल्या आपल्या खूप साऱ्या ताईंमधून एक ताई आहेत आपल्या उज्ज्वला ताई, की त्या निश्चितच त्यांच्या कार्यामध्ये बेस्ट आहेत. कारण कुठलीही गोष्ट जी बेस्ट असते ती लपून राहत नाही. ती आपोआप समोर येते. त्याच्यातल्या आपल्या उज्ज्वला ताई आहेत. उज्ज्वला ताई मागच्या आठवड्यात भेट झाली. तेव्हा त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि गप्पांमधून मग जे बेस्ट आहे, ते ताईंना पुन्हा परत अ, ताईंना थोडंसं त्या पण म्हणजे त्यांचं निश्चितच कारण कसं असतं वेळेचं नियोजन असतं. कारण कोणाला तरी शब्द देऊन ठेवलेला असतो. कोणाला तरी बॅचेस तयार करून ठेवलेल्या असतात आणि मग त्याच्यामधून जे काही शक्य आहे आपल्या फॅमिलीला, तर म्हणून त्यांनी बोलावं आणि त्याच्यानंतर आपल्यामध्ये पण माइंड सेट व्हावा, की असं काही आपण शिकू शकतो का? त्याच्यानंतर आपण ते अजून पुढच्या जनरेशनला म्हणजे आपल्या लेकरांपर्यंत ते पोहोचू शकतो का? पहिले तर स्वार्थ पाहिजे. मला कुठलीही गोष्ट कारण मी उज्ज्वलाताई मुद्दाम सांगेल, उद्या माझा एक क्लास आहे. मला कदाचित मी त्याचं पण प्लॅनिंग सांगेल तुम्हाला. उद्या माझा क्लास आहे वेगळा म्हणजे मी पण शिकत असतो. 5,000-25,000 मला ते घालवण्यात आणि आमच्या म्हणजे मॅडमांच्या किंवा तुमच्या वहिनी साहेबांच्या शिव्या खाण्यात मी तरबेज आहे त्या बाबतीत. कारण काहीतरी खूळ असतं, काहीतरी शिकत राहणं, शिकत राहणं, शिकत राहणं. कारण का? तर म्हातारपणापर्यंत मेंदू आपल्याला तरुण ठेवायचा आहे. हा त्याच्यामागचा स्वार्थ आहे. तर उज्ज्वलाताई, तुम्ही जास्त बोलल्यात स्पष्ट, तर ते चांगलं राहील. मला खूप सारं मी बोलण्यापेक्षा उज्ज्वलाताई तुम्ही म्यूट करून आपल्या ताईंना अपील करा. तुम्ही नेमकं काय शिकवणार आहेत? काय टायमिंग असू शकतो? किंवा आपण आठवड्यातून का महिन्यातून का 15 दिवसातून म्हणजे आपल्याला ते थोडंसं प्लॅनिंग करून पुढे जाता येईल. तर तुम्ही बोला म्हणजे बरं राहील. ओके. हं. हॅलो, नमस्कार सर्वांना. मी उज्ज्वला अमित कराड, मुंबईहून. माझी सरांची ओळख ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या माध्यमातूनच झाली. सर एक खूप मोटिवेशनल पर्सन आहे, ज्यांच्यामुळे आपण सगळे मोटिवेट होतोय. आणि थँक्स टू यू सर फॉर गिव्हिंग मी दिस प्लॅटफॉर्म. अँड मी हेल्थ आणि फिटनेसमध्ये माझं करिअर करते सध्या.
माझ्याकडे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना मी शिकवते आणि सक्सेसफुली दे आर डुईंग रिअली वेल. मला आणि मला सरांनी एक अपील केलं की आपल्या ताईंना आपण तुम्ही घेऊ शकता का कधी आठवड्यातून 1 वेळा 2 वेळा त्यांना आवड असेल तर. म्हटलं सर ओके, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही म्हणाल तिथे आपण हजर. आणि मग मी विचार केला की सगळ्यांना सांगून बघूया की आपल्या ताईंना कधी वेळ असेल त्यानुसार आपण सकाळी किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला अवेलेबल असेल त्या वेळामध्ये आपण काही अवेअरनेस सेशन घेऊया. जर तुम्हाला त्यातून आवड तयार झाली हेल्थ फिटनेस नुसार, माझं काम तुम्हाला आवडलं, तर आपण आपलं एक रुटीन बनवूया की या वेळेत आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा तुम्हाला जसं जमणार असेल तसं आपण एक रुटीन फॉलो करून आपले मंथली काही सेशन्स घेत जाऊ. आणि आता मी जे काम करते ते मी गेले 2-1 वर्षापासून करते. त्याच्या आधी मी स्वतःसाठी 3 वर्ष केलं. आफ्टर मॅटर्निटी, आफ्टर डिलिव्हरी आय लॉस्ट अराउंड 17 kgs इन 6 months. टाळ्या करू इट शकतो वॉज अ आपण उज्ज्वला जर्नी. ताईंसाठी. 17 किलो वजन कमी करणं. थँक्यू. हा, विद्याताई आपल्या दोघांसाठी मोठा टास्क आहे, लर्निंग आहे. आपल्याला दोघं भाऊ बहिणींना त्यांच्याकडनं काहीतरी करावं, शिकावं लागेल. हा हा, सांगा उज्ज्वला सर ताई. मी पण आहे त्यात. मी ओके पण ओके आहे त्यात. ओके ओके. आणि माझं असं मत आहे की कुठलाही गोष्ट आपण जी शिकतो ना तो एक प्रवास असतो. हेल्थ इज ऑल्सो इट्स अ प्रोसेस, इट्स अ लाईफ. तुम्ही 1 दिवस किंवा 2 दिवस ते फॉलो करून नाही होत. ती तुमची डेली लाईफ प्रॅक्टिस असली पाहिजे. जसं मॅथ्स आहे, डेली प्रॅक्टिस केली तर आपलं माइंड ऍक्टिव्ह राहतं. सेम थिंग अप्लाइज फॉर हेल्थ ऑल्सो. तुम्ही जर एखादी गोष्ट रोज करत असाल, काही थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात ज्याला जितकं पॉसिबल आहे तितकं, ती हळूहळू तुमच्या शरीरावर त्याचे चांगले इफेक्ट त्याचे दिसतात. आणि आत्ताच्या जगात तर आपण सगळं हायब्रिड खातो, आपल्याला प्युरिटी कशातच मिळत नाही. होममेड काय आपल्याकडे काही नसतं, जे सगळं असतं प्रोसेस्ड असतं, त्याचे सगळ्या आपल्यावर हेल्थ इफेक्ट होत राहतात. सो आपल्याला जितकं जमतंय स्वतःच्या शरीरासाठी देणं ते आपण देऊया. आणि मला सरांच्या माध्यमातून समाजासाठी किंवा आपल्या ताईंसाठी काहीतरी करण्याची संधी मिळते, तर मी त्यातच खुश आहे. मग आता तो आपण आता सर उज्ज्वला ताई, त्याच्यामध्ये कंटेंट थोडासा समजून सांगा ताई लोकांना, की आपला तुम्ही सध्या कुठल्या कंटेंटवर काम करतात. हा, तर मी सध्या वेट लॉस साठी करते किंवा डेली फिटनेस साठी करते. मी त्याच्यामध्ये हाय इंटेन्सिटी वर्कआउट, थोडा कमी प्रमाणात मला जितका येतो तितका योगा वगैरे असं मी शिकवते. मेडिटेशन पण घेते. असं माझं एक पूर्ण 1 ते 1.25 तासाचा एक सेशन असतो, ज्याच्यामध्ये आपण कार्डिओ करतो, मेडिटेशन करतो, तुमचं प्राणायाम वगैरे होणार सगळं असं एक इन्क्लूड एक सेशन असतो. हे हाय इंटेन्सिटी वर्कआउट असतो. मग त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण बॉडी बॉडी फॅट लॉस वरती फोकस केला जाईल. ओव्हरऑल बॉडी फॅट लॉस साठी कुणाला डाएट न्यूट्रिशनल मदत हवी असेल तर तीही मी करते. की आपल्या रोजच्या घरच्या सामानातून किंवा आपल्याकडे ज्या गोष्टी इझिली अवेलेबल असेल त्याच्यातून तुम्हाला जी न्यूट्रिशन किंवा जे गरजेचं आहे ते तुम्ही कसं फोकस करू शकता तुमच्या स्वतःसाठी. आणि एक हॅबिट आहे, जर आपण केलं तर ते आपल्या घरच्यांनाही मिळेल. ते म्हणतात ना, मुलगी शिकली प्रगती झाली. घरातली एक बाई शिकली तर ती पूर्ण घराला करते. तसं आपण हे जर स्वतःसाठी केलं तर आपल्यामुळे आपली मुलंही मोटिवेट होतात. आज मी बघते ना, माझ्यामुळे माझ्या आजूबाजूच्या परिसरातले कितीतरी लोक मला येऊन विचारतात, अरे तू हे कसं करतेस, आम्हालाही गाईड कर. देन फॅमिली मधले सगळे लोक विचारतात, अरे तू हे कसं केलंस, खूप छान आहे, किती ट्रान्सफॉर्मेशन आहे, किती छान वाटतं. म्हणजे इट लिटरली रिड्युस्ड माय एज. असं आपण जेव्हा आपण वेट गेन करतो ना, सडनली आपण ओव्हर एज वगैरे दिसायला लागतो. तर त्याही सगळ्या गोष्टी आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही डेली असं हॅपी राहणार, खुश राहणार आणि आपल्याला स्ट्रेंथ, स्टॅमिना सगळं वाढणार. तसं एक छान हेल्दी लाईफस्टाईल आपण फॉलो केलं ना, रोज अर्धा तास मिनिमम 45 मिनिट स्वतःला दिले, इट्स मोर दॅन इनफ. लेस इज उज्ज्वला ऑल्सो ताई, इनफ. उज्ज्वला ताई, मला झुंबा शिकायला आवडेल. झुंबा पण शिकवणार आहेत का? सर झुंबा शिकायला आवडेल, एनी डे. कारण पुढच्या नॅशनल मॅथ मॅरेथॉन मध्ये सर्व्याताईंनी झुंबा केला पाहिजे. येस येस. एक मुद्दाम सांगतोय. शिकवणार आहेत का झुंबा? मला झुंबा शिकायला आवडेल. ह ओके. पक्का पक्का. नथिंग इज पॉसिबल. ओके. डन फ्रॉम यू. सो आता पॉइंटवर असा आहे की
फर्स्ट थिंग की आम्ही सर्वजण खूप खूप आभारी आहोत. कारण तुमचं नॉलेज, तुमचं स्किल, तुमचं डेडिकेशन, तुमची एनर्जी निश्चित सर्वांसाठी प्रेरणादायी असेल. पण आता मुद्दा आहे की यांनी कसं असतं, कुठलंही वर्कआउट करणं, एक्सरसाइज करणं याच्यासाठी काहीतरी रूल असतो की खाली पेट 4 तास आधी पोट खाली असावं. तर यांच्यासाठी मॉर्निंगचा टाइम बेस्ट राहील का इव्हिनिंगचा टाइम बेस्ट राहील? सर मॉर्निंगचं सर. टाइम हा मॉर्निंगचा बेस्ट टाइम असतो. हम्म. एम्प्टी स्टमक पण असतो, फुल ऑन एनर्जी पण असतो, पण मग तुमचं म्हणजे मला फ्रेश. माहितीये, तुमचं साधारण आठवड्यातून साधारण 6 ते 5 दिवस तुम्ही तुमचं शेड्यूल मला माहितीये पॅक आहे. तुम्ही रिझर्व आहात. त्यातल्या त्यात सुट्टीचा दिवस पण आम्ही तुमचा हिरावून घेणार आहेत. तर मग आम्हाला कुठला वेळ तुम्ही द्याल? म्हणजे या सर्व ताईंनी त्या दिवशी सर ज्याला गरज आहे त्या बरोबर येतील. हम्म. सर माझ्याकडे थर्सडे आणि संडे अवेलेबल आहे सर, मॉर्निंग टाइम मध्ये आणि इव्हिनिंग टाइम थर्सडे म्हणजे गुरुवार. गुरुवार. हा सर, गुरुवार. गुरुवार आणि रविवार अवेलेबल आहे मॉर्निंग टाइम साठी. आणि इव्हिनिंग बॅच मध्ये मी जर जर कुणाला संध्याकाळी हवे असेल तर मी अवेलेबल असेन सर. संध्याकाळची माझ्याकडे एक बॅच आहे, तर सेकंड बॅच साठी टाइम स्लॉट आहे माझ्याकडे. म्हणजे जर कोणी बोलेल की संध्याकाळी 6 ते 7 किंवा 5 ते 6 अशी एक वेळ अवेलेबल आहे सर, तो एक स्लॉट एम्प्टी आहे. आपण एक काम करूया संध्याकाळचं उज्ज्वलाताई. मला वाटतं साधारण मुलांना 14 एप्रिल नंतर सुट्ट्या लागतात. मुलांना सर्वजण हा. आपले प्रत्येक जण अडकलेलं आहे. साधारण 14 एप्रिल नंतर आपण त्याचं प्लॅनिंग करू संध्याकाळचं. पण मला वाटतं हम्म. इंट्रोडक्टरी सेशन पहिलं आपण या रविवारी घेऊन टाकू मॉर्निंगला. तुम्ही रविवारी आहेत फ्री? ओके, हो सर, मी फ्री रविवारी आहे सर. घेऊया. रविवार. आणि हो सर, चालेल. डेफिनेटली परत एकदा सांगतो की एकदा या रविवारी एकदा आपण आलात तर मात्र त्या गोष्टीचं तुम्ही जगातल्या कुठल्याही टोकावर असाल, मग मावशीच्या गावाला आहेत का ननंदबाईच्या हळदीला आहेत, तरी पण ऑनलाईन ऍड्रेस करता येतं आणि त्याच्यात सहभाग घेता येतो. फक्त एक्सक्युजेस नसले पाहिजे की मी रात्री हळदीला नसले म्हणून सकाळी मी फिटनेसच्या याला येऊ शकले नाही. हा एक्सक्युजेस नसले पाहिजे. जर ही तयारी असेल ताई, आणि आता जशी संख्या आहे, ही संख्या हा जो कोरम आहे आपला 100 फुल झाला तरच आपण एप्रिल नंतरची ही जी स्कीम आहे ते पुढे चालू ठेवू. 100 पेक्षा डाऊन झाले की मग आपण चार्ज घ्यायला सुरुवात करू. हा, मग थोडेसे अटी पण लावू आपल्या ताई लोकांना, बरोबर ना? कारण कसं आहे की उज्ज्वला ताईंना शिकवण्याचा एन्जॉय किंवा त्यांचे जो हॅपीनेस कधी असेल, जेव्हा कोरम स्ट्रॉंग असेल. आणि खऱ्या अर्थाने स्टॉप. निश्चितच सीमाताई, प्रत्येकाला याचा फायदा होतो, पण इंटेन्शली आणि इंटरेस्टने हे सर्व झालं पाहिजे. आणि उज्ज्वलाताई तर त्यात कमी पडणार नाही, कारण त्यांचं आणि माझं जेव्हा बोलणं झालं पहिल्याच्या त्यात मी उज्ज्वलात म्हणजे कारण आपण सर्व ऑनलाईन भेटतो. ऑनलाईन भेटल्यानंतर पहिल्यांदाच पहिल्या भेटी जेव्हा उज्ज्वलाताईंचं भेट झाली, तेव्हाच मी सांगितलं उज्ज्वलाताई की तुम्हाला काहीतरी परिवारासाठी देणं लागतं, तुम्ही काहीतरी करावं, असे मी त्यांना विनंती केली आणि खरोखर त्यांनी ती तयारी दाखवली. सो थँक्यू ताई. उज्ज्वला ताई, मला माहिती तुमचे 5-6 दिवस बिझी असतात आणि त्यातल्या त्यात रविवार पण आम्ही हिरावून घेतोय, म्हणून साहेबांना आमच्या दाजींना सांगा की थोडंसं आमच्या परिवार या ब्रेन ट्रेन परिवारासाठी थोडंसं त्या दिवशी थोडंसं तुम्ही त्याग करायला तयार झालात. सो थँक्यू. तुम्हाला काही सूचना द्यायच्यात रविवारच्या बिफोर टायमिंग सांगा, आणि यांनी काय तयारी करून ठेवायला पाहिजे, म्हणजे किती वाजता उठलं पाहिजे, पोट खाली करून ठेवलं पाहिजे, काही बेसिक यांनी काय तयारी करून ठेवली पाहिजे, तेवढा थोडंसं बाकी बेसिक सांगून ठेवा. हम्म. हा. रविवारी सकाळी 7 वाजता सगळ्यांना पॉसिबल आहे? पॉसिबल तुम्ही विचारायला गेला ना, इथं मतदान होईल. संध्याकाळी 10-7 पर्यंत हो. वेगवेगळ्या टायमिंग येतील. हा, नाही. टीचरने हा, कंपल्सरी तर करायचं. सकाळी. 7 म्हणजे 7, पण त्याच्यासाठी पुन्हा परत मी सांगतो, हा. सर्वांसाठी एक रूल आहे. आपण भाऊ बहिणी आहोत म्हणून सांगतो, मी पिल्लांना पण शिकवतो. सिंपल आहे. अर्धा तास कमीत कमी आधी उठलं पाहिजे, वज्रासनात बसलं पाहिजे, कोमट पाणी, उन्हाळ्याचे येस. दिवस आहे, कोमट पाणी नाही पिला, डायरेक्ट नळाचं पाणी जसं आहे तसं पिलं पाहिजे. म्हणजे लवकर सिग्नल येतो आणि लवकर पोट खाली होतं. एकदम सिंपल, येस. टेक्निकल बोलायचं म्हटलं. आणि पोट खाली झालं तर मात्र एक्सरसाइजला खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होतो. करायचं. हा, म्हणून एक प्लीज प्लीज आपण लहान पिल्ला, आपल्या क्लासमधले मुलं असतात ना, त्यांना सुद्धा शिकवलं पाहिजे. कारण अर्धे आजार हे पोट आपलं व्यवस्थित खाली झाल्याने कमी होतात.
पण मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे, बाबा किती घाईत असला, नाही तर काही पिलं माहिती 8ला बसवाला हॉर्न वाजवतो आणि ते 7:45ला उठतात. मग मम्मी तसंच उचलते आणि बिना आंघोळीचा शाप पाठवून देते शाळेत, असं होतं. पण त्याच्यासाठी किती वाजता उठलं पाहिजे, किती वाजता काय केलं पाहिजे, आपण या सगळ्या गोष्टी शिकतो. सो उज्ज्वलाताई, थँक्यू. अजून तुम्हाला काही बेसिकली आपल्या सर्व ताई लोक आहेत म्हणून काही सांगायची सूचना हम्म. अजून? हा, तर सकाळी 7 वाजता सगळ्यांनी रेडी राहायचं. त्याच्या आधी सरांनी सांगितल्याप्रमाणे अर्धा तास आपली म्हणजे जे काही डेली रुटीन असेल, तुम्ही सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी घेऊ शकता. त्यात थोडंसं लिंबू पिळून, तर छान तुमचं पोट वगैरे साफ होईल. आणि तुम्ही छान एक ट्रॅक सूट म्हणा किंवा टी शर्ट पजामा पॅन्ट मध्ये जर तुम्ही उभं राहिलं तर तुम्हाला वर्कआउट करायला कम्फर्टेबल राहील. सो सोबत एक नॅपकिन छोटासा आणि एक पाण्याची बॉटल, एवढंच हवंय. बाकी आपल्याला काहीही नकोय. आपण आणि अवेअरनेस सेशन अर्धा तासचा घेऊया संडेला, आणि मग व्हेरी गुड. आपण बोलू. मग अजून सरांची सर्वांना होईलच. रिक्वेस्ट आहे, जेव्हा तुम्ही छान उज्ज्वला ताईंनी सांगितलं की जेव्हा तुम्ही खरोखर पायजमा पॅन्ट, जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स ड्रेसमध्ये येतात, तेव्हा तुम्हाला पहिले तर 25% स्वतःला थ्रिल येतं की मी काहीतरी नवीन गोष्टी सुरुवात येस, करतोय. जेव्हा आम्ही करेक्ट. नाशिक सायकलिस्टचा टी शर्ट घालतो, त्याच्याने भेटत काहीच नाही. पण गावभर नुसतं तो टी शर्ट बोमट्या मारत फिरतो की हा माणूस सायकलिंग करतो रे बाबा, हा माणूस सायकलिंग करतो रे बाबा. हेल्मेट प्लास्टिकचं हेल्मेट असतं, ते हेल्मेट काहीच वाचवत नाही. पण ते हेल्मेट घातलं का मुद्दाम अंगात येतं की 2 किलोमीटरच्या ऐवजी माणूस 5 किलोमीटर जातं. मुद्दाम सांगतो तुम्हाला मी. म्हणजे ड्रेस कोड काय इफेक्ट करतो ते तुम्हाला सांगतो. खूप म्हणून फेक ताई, करतो सर. अजून 2-3 दिवस ताईंचा बाजार करायला वेळ आहे. शनिवारपर्यंत बाजार करतील ताई, लागल्यास छानपैकी. थोडक्यात म्हणजे स्पोर्ट्स शूज साहेबांना जरूर त्रास द्या. 200-500 हजाराचे नाही, पण 2-3-500 हजारापर्यंतचे स्पोर्ट्स शूज, चांगलीपैकी एक छान पॅन्ट, एखादं चांगलं टी शर्ट, आणि साहेबांना त्या निमित्ताने टोमणे मारायला पण संधी मिळेल की घेतलं पण करत काही नाही, म्हणून ती पण एक संधी त्यांना असू द्या. म्हणजे ते सर्व बाजार करून ठेवा रविवारपर्यंत. ओके ना? आणि बरोबर ना ताई? हा. माझे मिस्टर स्वतः एक असे होते की जे मला नेहमी बोलायचे की काही वेट लॉस वगैरे करू शकणार नाहीयेस तू. हम्म. आणि मी त्यांच्याकडून नंतर वेट लॉस केल्यानंतर जे काही त्यांना त्रास दिलाय आणि जे काही मी त्यांना पिडलंय ना, त्याच्यात काय समजू शकत. आता तुम्ही त्यांचे म्हणजे मास्टर कोच तुम्ही आहेत त्यांचे, आमच्या दादांचे. मग सर सर आमचं होणार. वजन वाढवायसाठी काय आहे का? आम्ही अंडरवेट आहे. अंडरवेटचं वाढतं. हा. एक्सरसाइज केल्यावर अंडरवेटचं आपोआप वाढतं. उज्ज्वला ताई, त्यांना सांगा, हो, एक्सरसाइज केल्याने अंडरवेटचं करेक्ट करेक्ट. वाढतं आणि ओव्हरवेटचं सर कमी वाढतो. होतं. ही गेल्या 11 येस. वर्षापासून माझं वजन 47च्या वरती गेलंच नाही. गेल्या 11 वर्षापासून. नाही नाही, 47च वाढतं आहे वाढतं. वजन. शुअर शॉट वाढणार. तुम्हाला त्याच्यासाठी न्यूट्रिशनल डाएट, जो वेट गेनचा डाएट आहे ना, तो फक्त फॉलो करावा लागणार. वर्कआउट सेमच राहतो, फक्त तुम्ही वेट गेन साठी जो डाएट असतो ना, तो फॉलो करायचा. मग तुम्ही वर्कआउट करण्याच्या आधी छान एखादी केळी खायची 15-1 मिनिट आधी तरी. मग जेणे तुमचं ते मेटाबॉलिझम बूस्ट होणार, ग्लुकोज बूस्ट होणार. जर तुम्हाला वेट गेन करायचं आहे ना, तर तुम्ही नाश्त्यामध्ये गोड पदार्थ पण घेऊ शकता. म्हणजे चहा घ्या तुम्ही, किंवा पीनट बटर. आता बऱ्याच गोष्टी त्या आपण सेशन मध्ये बोलूच या न्यूट्रिशनल डाएट ओके. बद्दल. एकदमच सगळं सांगून बंबार्डिंग नको. तर मग त्या सगळ्या वेट गेनचा डाएट वेगळा असतो, वेट लॉसचा डाएट वेगळा असतो, आणि वर्कआउट विल बी सेम. त्या 2 गोष्टी असतात फक्त, आणि इफेक्ट असतो प्रत्येकाचा, प्रत्येक गोष्टीचा हेल्थ हे बेनिफिट बघा, असतो. ताईंचा मी सांगतो, एक अनाउन्समेंट सांगतो तुम्हाला. जर पर्सनल त्यांची तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्या पर्सनल बॅचेस आहेत. जरूर 2-5 रुपये खर्च करा. त्यांच्या पर्सनल बॅचेस पण तुम्हाला जॉईन करायचे असेल तर जरूर करा. पण एक फॅमिलीचं आपण एक एक आपली फॅमिली राहोत म्हणून रविवारी ते सकाळी तुम्हाला 7 वाजता भेटत राहतील. जोपर्यंत तुमचा सर्वांचा इंटरेस्ट आहे. ज्या दिवशी संख्या कमी झाली, त्याच दिवशी मी उज्ज्वला ताईंना सांगेल तर क्लोज इट. पुन्हा परत डिमांड आली, मात्र डिमांड आली, योग्य संख्या असली तर पुन्हा परत आपण करूया. कारण कधी पण त्या ट्रेनरची व्हॅल्यू असते, टाईमची खूप मोठी व्हॅल्यू असते. ती व्हॅल्यू जपला आपल्या फॅमिलीकडनं गेला पाहिजे. आणि फिटनेससाठी, पुन्हा परत सांगतो, फिटनेससाठी कधीही आयुष्यात कंजूसी नसली पाहिजे. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःला तरुण ठेवलं पाहिजे, सुंदर ठेवलं पाहिजे, आपण बुद्धिवंत ठेवलं पाहिजे. हे प्रत्येकाचा अधिकार आहे. सो उज्ज्वलाताई, थँक यू. तुम्ही कारण उज्ज्वलाताईंना उद्या शक्य नव्हतं आपल्याला काही उद्या बोलायचं. अजून काही ताईंशी आपण बोलणार आहेत. उज्ज्वलाताई, जाऊया पुढच्या कन्सेप्टला. थँक यू व्हेरी येस मच. सर. हां.
ओके. येस सर. सगळ्यांना मेसेज समजलाय उज्ज्वला ताईंना काय सांगायचं ते. थँक्यू. सो नाऊ रेडी फॉर द कॅल्क्युलेशन फॉर द नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. थोडंसं एक 10 वाजून 35 मिनिटं झालेत. 40 पर्यंत आपलं क्लोज. मी 5च मिनिटं घेणार आहे. जाऊया. मी उज्ज्वला ताई परमिशन देत आहेत मला जायला. ओके, थँक्यू. सो एक लास्ट आपला एक फॉर्म्युला बाकी आहे. त्या फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करून घेऊ. प्लीज सर्वजण प्लीज. म्हणजे माझा हा बघा, हे सर्व फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवलेत. हे फॉर्म्युले सर्व हे बघा, फॉर्म्युले पण आपण बघितलेत. आणि ही सीट फॉर्म्युल्यांचं प्लीज थोडंसं स्टार्ट करा सर्वजण प्लीज. जेवढे जमेल तेवढं 5च मिनिटं. आणि इमिजिएटली आपण नंतर क्लास थांबवणार आहेत. नंतर शंकांबद्दल बोलेल मी. प्लीज नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. 13 प्लस 7 साठी 13 आणि 7 20 असं नसतं करायचं प्लीज. 13 प्लस 7 7 इज नॉट अवेलेबल -3 प्लस 10 असं करून कॅल्क्युलेशन करा. जे कोणी माझा आवाज आला असेल त्यांच्याबद्दल सांग. प्लस 4 साठी 4 साठी एक जस्ट प्रॅक्टिसचा भाग म्हणून अजून 1 मिनिटं करूया आपण शेवटचा. आणि मग थांबूया आन्सर चेकिंगसाठी.
डन. ओके ओके. एक अजून अर्धा मिनिट बाकी आहे. उज्ज्वला ते मला 1-2 फोटो पाठवून ठेवा नंतर मात्र आठवणी. ओके प्लीज हातातलं क्लोज करा काही 2-3 सेकंद. ज्यांचं कंप्लीट करून घ्या आणि आन्सर चेक करूया प्लीज एव्हरीवन. कंप्लीट करून घ्या आणि आन्सर चेक डन. करून घ्या. जेवढे झाले असतील तेवढे आन्सर चेक करून घ्या फास्ट. 2, 4, 5 जे काय असेल किंवा सर्व झाले असतील तर आन्सर चेक करून घ्या. झाले की सांगाल तुम्ही कोणीतरी. झाले सर. ओके सो जस्ट थँक्यू. लर्निंग टाइम इज ओव्हर. थँक्यू उज्ज्वला ताई. उद्या पण उद्या एक माझा क्लास आहे. डेफिनेटली समजा एक जस्ट मी बोलतो, जर उद्या नाही जमलं पहिले मी आज तुम्हाला B1 ची प्रॅक्टिस देणार आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला M1 ची प्रॅक्टिस देणार आहे. म्हणजे 2 टेस्ट करायच्यात. म्हणजे उद्या दिवसभरातून तुम्हाला B1 आणि M1 अशा 2 ऑनलाईनच्या टेस्ट कारण आपल्या 2 आता किती लेवल झाल्या माहिती का आजपर्यंत? 3 लेवल कंप्लीट केल्या. एक जस्ट रिमाइंडर करून देतो. 0 लेवल, 0 मधल्या पण 2 लेवल, एक सिनियर आणि ज्युनियर. ज्युनियर मीन्स जस्ट अवेअरनेस. सिनियर मध्ये कॅल्क्युलेशन शिकलो आणि कॅल्क्युलेशन बनवायला पण शिकलो. B1 मध्ये ज्याच्यात मध्ये इन हाऊस फॉर्म्युला +5 -5 आणि +10 फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला हे आपण शिकलो. त्याच्यामध्ये सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन असतात. म्हणजे मुलांना फॉर एक्झाम्पल 11 घेतो आपण आणि मग +9 घेतो. 9 इज नॉट हिअर, -1 +10 म्हणजे छोट्या छोट्या अंक मुलांना, लहान मुलं असतात म्हणून B1 हा छोट्या छोट्या मुलांसाठीची लेवल आहे. B1 बरोबर आपण M1 पण शिकलो. M1 मध्ये पण सेम फॉर्म्युले आहेत. +5 -5 आणि +10 हा फॉर्म्युला आहे. पण त्याच्याबरोबर +50 आणि -50 चे पण फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल 32 +44, 40 साठी -10 +50 आणि 4 साठी -1 +5 हे दोघं ठिकाणी असे फॉर्म्युले थोडे डिफिकल्ट लेवल थोडीशी जास्त असते. इथं रिकॉल करणं सेन्स थोडंसं मुलांना आठवावं लागतं, की नेमकं 40 साठी काय करू आणि 4 साठी काय करू? कारण ही ब्रेनची जिम आहे. ही रिकॉल सेन्स स्ट्रॉंग करण्याची जिम आहे. याला म्हणतात रिकॉल करणं. पुन्हा परत जी इन्फॉर्मेशन ब्रेनमध्ये तिला आठवणं आणि पुन्हा परत जागेवर ठेवणं. आठवणं, पुन्हा परत जागेवर ठेवणं. याला आठवण्याचा व्यायाम म्हणतात खऱ्या अर्थाने. म्हणून याला आपण ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट म्हणतो. सो पुन्हा परत लर्निंग टाइम इज ओव्हर कम्प्लिटली. 10:45 झाले. कोणाला ताईंना ओके सांगतो. काय काळजी नका करू. ओके सांगतो. पूर्ण त्याची ट्रेनिंग होणार आहे. काय काळजी नका करू. ओके ना. फक्त सर्व सांगणार आहे. जशी आता अबॅकसची आपण ट्रेनिंग घेतोय, तशी पुढच्या वीकमध्ये आपली वैदिक मॅथची पण होणार आहे. सर्व सांगेल. काय काळजी नका. सो ओके नाऊ लर्निंग इज ओव्हर. ज्या ताईंना जायचं त्यांनी जाऊ द्या. ज्या ताईंना कोणाला शंका असेल त्यांच्याबद्दल बोलतो. फक्त हात वरती केला म्हणजे मला त्यांच्याशी बोलता येईल. आणि शंका नसतील तर आपण थांबूया. आज तुम्हाला टास्क काही नाहीये. टास्क आहे 2 ऑनलाईन.
थोड्या वेळाने एक देईल आणि उद्या पण एक देईल. अशा 2 तुम्हाला ऑनलाईन टेस्ट कंप्लीट करायच्या. हा तुमच्या सर्वांसाठी टास्क आहे. ओके ना? म्हणजे B1 आणि M1 चे 2 तुमच्या सवडीप्रमाणे करा. ओके. सो कोणाला काही डाऊट आहे, समजलं नाही? कीर्तीताई, मी उद्या येण्याचा प्रयत्न करेल. सॉरी, मला तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो मी. थोड्याशा धावपळीच्या शेड्यूलमध्ये. पण मला तुमचा मेसेज मला माहिती आहे. जवळच्या जवळ राहून मी तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकलो. मी उद्या परवा कदाचित येऊन जाईल. अजून कोणाचा काही ओके. कोणाला काही डाऊट आहे? कन्सेप्ट नाही समजली, नवीन ताईंपैकी किंवा इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. सीमाताई, तुम्हाला काय बोलायचंय? सीमाताई? सर मला त्याच्याबद्दल नाही बोलायचंय, मला याच्यासाठी विचारायचंय ते माझ्या सर्टिफिकेटचं ते काय करायचं, ते पाठवून कसं देईल ना मी पाठवायचं, तुम्हाला. काय करायचं. तुमचं टूल आणि सर्टिफिकेट आणि तुमचं आय कार्ड जे काय असेल ना, ते तुम्ही मला जेव्हा सांगाल ज्या ॲड्रेसवर, तुम्ही मला रिमाइंड करा. मी शनिवारी, रविवारी पॅक करून सोमवारी पाठवून देईल. मला शनिवार, रविवारी आठवण करून द्या. ठीक आहे. म्हणजे काय होतं, मी 1 एप्रिल नंतर पण एक रूल करणार आहे. माझ्यासाठी ना कायम मी ते असं पोस्टमन सारखंच माझं काम होऊन जातं. तर आठवड्यातला 1 किंवा 2 दिवस आपण ठेवणार आहेत. त्याच दिवशी सर्वांची ऑर्डर घेतली जाईल. त्याच दिवशी पॅक केलं जाईल. दुसऱ्या दिवशी पाठवलं जाईल. ते काय होतं, याचे 2 बुक पॅक करा, त्याचे 2 करा, त्याचे 3 करा आणि त्याच्यात अख्खे दिवस माझे असेच जातात. मेन माझे कामं राहून जातात. मग आठवड्यातले आपण 2 दिवस कोणाचे बुक्स वगैरे देणं वगैरे याच्यासाठी ठेवणार आहोत. पण ते 1 एप्रिल पासून आपण रूल्स करणार आहोत. कारण आपलं एक ॲप पण आहे. त्या ॲपमध्ये पण सर्व तुम्हाला ऑटो जनरेट ऑर्डर टाकून म्हणजे मला ऑटोमॅटिक मेसेज पण येतील. म्हणजे तुम्हाला आपोआप ती सर्व सिस्टम आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. थोडा वेळ कमी पडतो. त्या सर्व गोष्टी आहेत अवेलेबल आता आपल्याकडे, पण थोडा वेळ कमी पडतोय. म्हणून ते होऊ शकलं नाही माझ्याकडून. सर सगळे वैदिक मॅथचे वगैरे बुक आल्यावरही मला पाठवलं तरी चालेल, 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 डबल चालेल. डबल नाही चालेल, केलं चालेल. सगळं तरी चालेल. चालेल. मी बोलूया ना मग चालेल, आपण. मला काय तर मला प्रॉब्लेम. परत मेसेज टाकून ठेवा. चालेल, ठीक काय आहे. प्रॉब्लेम. चालेल, ओके. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, कोणाला काही बोलायचंय? काही बोलायचंय सर कोणाला? सर माझं सर पण ऑर्डर आहे ना. हां, ताई मला एकदा मेसेज टाकून द्या. मी शनिवारी, रविवारी सर पाठवून देईल. बोईसर प्रतिभा उगाडे. हो, तुम्हाला लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला प्रतिभाताई मी विसरूच शकत नाही. दाखवू का लागल्यास? नाही नाही, त्या मुलाचं हां. सगळ्यांना दिलं आणि त्या मुलाचं सिल्वर मेडल राहिलंय ना सर, मेन फोटो काढून एका घ्या त्याचा मेन. मुलाचं. फोटो काढून घ्या. मग देऊन टाकू आपण त्याला घरी जाऊन. काही ओके. प्रॉब्लेम नाही. आणि माझे पाठवतो. पुस्तकं पण मी ऑर्डर हो, केली ती. पाठवतो. ओके चालेल, ओके चालेल. ओके. अजून नाही, मला शंकांबद्दल बोला. ते सर आपलंच हां, बोला. हा राजश्री ताई. ऐका ना सर, हां, आता जे आपले क्लासेस चालू आहे ओके. त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ कुठे पाहायला मिळतील? चांगला प्रश्न आहे. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डेड थोडंसं मला आज उद्या काय होतं ना, इथं मला आता बघा 11:45 वाजतात आणि हम्म. मी पण थोडासा सुधारलो. कारण त्याचे कारणं होते. कारण माझं जेव्हा यावर्षी माझं आता 52 वय आहे आणि 52 वर्ष 50शी नंतर थोडंसं माणसाने थोडंसं हेल्थ कॉन्शियस राहिलं पाहिजे. पण असं झालं होतं, की मधल्या काळात मी कधी 3 वाजता झोपायचो, कधी 4 वाजता झोपायचो आणि पुन्हा परत सकाळी 6ला उठायचो. आणि मला लक्षात असं आलं, की त्याच्यामुळे कदाचित माझ्या झोपेच्या टायमिंग चुकल्यामुळे माझं वेट गेन व्हायला सुरुवात झाली. असं मला थोडंसं इंडिकेशन आले. म्हणून मी आता ठरलेल्या वेळेप्रमाणे थोडंसं नाही लवकर होत, पण मी 12:30ला म्हणजे कारण मी सेकंड शिफ्टला पण 12:30ला घरी येतो ना, मग असं बरोबर. ठरवलंय, की 12:30ला मी झोपलो पाहिजे. म्हणजे कमीत कमी मला सकाळी 5:30ला उठता येतं. म्हणजे उठता येतं. बापरे. या हिशोबाने म्हणून मी झोपलो, की मला ही ना डाउनलोड व्हायला Google ड्राईव्हवर थोडा वेळ जातो. पण ही प्रोसेस हम्म. चालू असते बॅक एंडला. सर्व रेकॉर्डेड Google ड्राईव्हवर अपलोड होत राहतात. तिथं थोडासा मध्ये स्टोरेजचा इश्यू नाही झाला कारण होता कसं माझा. होतं आपल्या ऐका ना, हा ऐका ना. हा तर नाही उद्या परवा आपल्याकडे ना मी काय फक्त करतो, बॅच ते सर्व सप्टेंबरची झाली. सर्व तुम्हाला मी त्याचं 1, 2, 3, 4 अशा क्रमाने देतो मी तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही. ओके? चालेल जसं सप्टेंबरची बॅच केलेली आहे तुम्ही हो, त्याप्रमाणे. करून देतो. नाही, याची बॅच वेगळी नाही करणार मी. त्या सप्टेंबरच्या बॅचमध्ये 8 डे 8 लेव्हल्स असा एक फोल्डर राहील. त्या फोल्डरमध्ये ते सर्व राहतील. त्याच्यामध्ये. सर्वात खाली ना 8 डे आणि 8 लेव्हल असं एक ओके फोल्डर राहील. चालेल. त्या फोल्डरमध्ये डे 1, डे 2, डे 3 असे सर्व त्याच्यामध्ये राहतील ते. ओके ताई? प्रयत्न गाजरे करतो. सरांची फक्त पण मला रात्रीपाठ चालेल जागावं लागेल म्हणून मी चालेल. टाळायचा प्रयत्न करतोय. उद्या परवा जसा निवांत वेळ भेटेल तसं मी करून नाही 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 हां. स्वतःची तब्येत सांभाळून करा सर काही नाही, नाही नाही, हा. नाही. काही प्रॉब्लेम नाही. चालेल. नाही, मी पण थोडा कॉन्शियस झालो. मी 12:30ला झोपायला जाण्याचा प्रयत्न करतो. ओके. अ, निलोफर ताई, तुम्हाला काय सांगायचं होतं?
सर ते गाजरे सरांच्या हँडरायटिंगचा पण व्हिडिओ टाकणार ना? हा. तो मी आजच टाकून देतो. तो तयार झालेला आहे माझा. कारण तो आधी होता ना. तो मी त्याला फाईन ट्यून पण केलेला आहे. जेवढं गरजेचं होतं तेवढा त्याला फाईन ट्यून केलाय. तो मी तुम्हाला आजच देऊन टाकतो. आज कमिट तो होऊन जाईल माझा. कारण तो तयार आहे माझा. का तो डाउनलोड करून मी तयार आहे. तो तयार आहे. मी आज झोपण्याच्या आधी तो तुम्हाला आणि ऐका हँडरायटिंगचा मी त्याची तुम्हाला लिंक पण देऊन टाकतो. स्पेशल लिंक पण राहील. ॲपमध्ये पण राहील, लिंक पण देऊन टाकतो आणि तो तुम्हाला त्या सप्टेंबरच्याच बॅचमध्ये हँडरायटिंग स्किल म्हणून एक फोल्डर राहील त्याच्यामध्ये अवेलेबल राहील आणि त्याची लिंक पण डायरेक्ट देतो मी तुम्हाला. प्रत्येकाला बघता येईल असं देतो. काही प्रॉब्लेम नाही. थँक यू निरोपरताई. तुम्ही आठवण करून दिली त्याच्याबद्दल. ओके. अजून? हां. सर बोला वनिता ताई. तुम्ही बोलल्या नाही खूप दिवस झाले. मला पण बोला. सर नाही, आत्ताच्या व्हिडिओचंच म्हणत होती मी पण. आम्हाला परत ॲप डाउनलोड करावं लागेल का? काहीच गरज नाही. तुम्ही सप्टेंबरच्या बॅचमध्ये नसाल तर मी ऑलरेडी लिंक दिलेली आहे ग्रुपमध्ये. नसेल तर पुन्हा परत देऊन वैदिक टाकतो. मॅथ्सची लेक्चर आहे माझ्या ह्याच्यात. नाही वैदिक मॅथचे मला तिथं आहेत की नाही ते नाही मला माहित. ते वैदिक मॅथचे वरती ते 4 दिसतात ते वेगळे आहेत इंट्रोडक्टरीचे. पण ॲपमध्ये सप्टेंबरची बॅच बघा. नसेल तर मी पुन्हा परत तुम्हाला पाठवतो. पुन्हा परत डाउनलोड करा. पुन्हा त्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जा. त्याच्यात सर्व डे 1 पासून तर डे 20, 21, 22 असे काहीतरी दिसतात बाबा त्याच्यामध्ये.